महेंद्रसिंग धोनीनं न्यूज रिपोर्टर सुधीर चौधरी, न्यूज चॅनल आणि एका IPS अधिकाऱ्यावर 100 कोटी मानहानी खटला दाखल केलाय. तर झालं असं की 2013 मध्ये IPL स्पॉट्स फिक्सिंग आणि बॅटिंग घोटाळा समोर आला. CSKचे टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मय्यप्पन यांना अटक झाली आणि यानंतर CSKवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली. या घोटाळ्यात काही न्यूज चॅनल आणि पत्रकारांनी धोनीचं नाव चुकीच्या पद्धतीनं ओढलं गेलं. जी न्यूज, न्यूज नेशन आणि पत्रकार सुधीर चौधरी यांनी अशा बातम्या प्रसारित केल्या ज्या धोनीवर सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप लावले गेले. इतकंच नाही, तमिळनाडू IPS अधिकारी संपत कुमार यांनीही धोनी विरुद्ध अशा गोष्टी सांगितल्या ज्या की नंतर खोट्या ठरल्या. MS धोनीला आपण कॅप्टन कूल म्हणून ओळखतो, पण यावेळी तो गप्प बसला नाहीये. त्यांनी या सगळ्या विरुद्ध मद्रास हायकोर्टात 100 कोटीचा मानहानी खटला दाखल केलाय. धोनीने म्हटलं की या खोट्या बातम्यांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला, प्रामाणिकपणाला आणि वर्षानुवर्षांच्या मेहनतीला धक्का पोहोचलाय. आता तुम्ही विचार करत असाल की 2014 मध्ये दाखल झालेला खटला 2025 मध्ये अचानक चर्चेत कसा काय आला? तर हा खटला गेल्या 11 वर्षांपासून कोर्टामध्ये चालू आहे. बचाव पक्ष म्हणजे सुधीर चौधरी, जी न्यूज आणि इतरांनी अनेक वेळा कोर्टात दिलासा मागितला, ज्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेली. पण आता 11 ऑगस्ट 2025 रोजी मद्रास हायकोर्टाने या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. MS धोनी हा खूपच फेमस क्रिकेटर आहे, ज्यामुळे त्याची साक्ष एका शांत ठिकाणी घेण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने घेतला आहे, जेणेकरून जास्त गोंधळ होणार नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.